दोन्ही राष्ट्रवादींकडून रोज कोणत्या ना कोणत्या नेत्यांकडून शंका उपस्थित केली जाते आणि आता तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील एक मोठी शंका घेतली आहे। दादांच्या विमानात बॉम्ब होता का असं सोनवणे म्हणाले, पाहूयात। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाला का त्याच्यात बॉम्ब होता? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून स्फोटक शंका उपस्थित केली आहे। विमानात बॉम्ब होता का असा सवाल सोनवणेंनी केलाय। विमान जमिनीला टच होण्याआधी स्फोट झाला, नंतर दुसरा स्फोट झाला असं सोनवणेंचं म्हणणं आहे। त्या फुटेजमध्ये काय दिसते बघा तुम्ही, काय दिसते? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं, नाही त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले। कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का इंजिन असं ब्लास्ट झालं? रोहित पवारांनीही विमानामध्ये काय घडलं याची माहिती 9 तारखेनंतर सार्वजनिक करणार असं म्हटलंय। त्यानंतर विमानामध्ये बॉम्ब होता का अशी घातपाताची शंका उपस्थित करून खासदार सोनवणेंनी सुद्धा नव्या शंकेमध्ये भर घातली आहे। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार, कार्यक्षम, दिलखुलास आणि उमदा नेता होता, याच्याविषयी कोणाचे दुमत नाही। अशा व्यक्तीचं अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्यामागे लोकांनी संशय व्यक्त करावा, त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी याबाबत बोलेन, कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदादांच्या निधनानंतर। अपघाताबाबतची शंका ही माननीय शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी दूर केली की हा अपघात होता, हे शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं। पण एखाद्या अपघाताचं ज्या पद्धतीनं राजकारण किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी किंवा त्याच्यावर जे काय बोललं जातंय याच्या वेदना त्या पवार कुटुंबियांना किती होत असतील याचं प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे। मुंबईहून विमान टेक ऑफ झाल्यानंतर बारामतीमध्ये लँड होताना अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला। त्यात पहिली बाब ही आहे की पहिल्यांदाच लँडिंग वेळी अडचण आली आणि त्यामुळे पायलटनं रनवेला गिरटी मारली। गिरटी येण्याआधी अजित पवारांनी 8:37 पुतण्या श्रीजित पवारांना फोन केला, तेव्हा विमान मोबाईलच्या रेंजमध्ये आलं होतं। अपघाताआधी विमान 8:43:57 सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। 8:44 विमानानं हवेतच पलटी मारली। विमान हवेमध्ये तिरकं होऊन एखाद्या खेळण्यासारखं वेगानं खाली पडलं। 8:44 पासून पुढच्या 3 सेकंदात विमान क्रॅश होऊन स्फोट झाला। जेव्हा त्याला रनवे दिसत नाही तो वर जातो तेव्हा हा लॉ आहे की त्यांनी डावीकडनं वळूनच यायचं असतं। त्यामुळे तो डावीकडे असं वळला, रनवेच्या पॅरलल आला आणि जेव्हा पुन्हा रनवेशी अलाइन करत होता तेव्हा माझा असा अंदाज आहे की आता इथे काय कारणं असू शकतात पडण्याची। तर आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की विमान असं झालं होतं, विंगवर तुम्ही लक्ष ठेवा, असं झालं होतं आणि ते क्रॅश झालं। तर आणि ते क्रॅश कुठे झालं तर रनवेच्या डावीकडे। तर अशी एक शक्यता आहे माझ्या मते की विमान वळत होतं आणि त्याला लगेच रनवे दिसल्यावर त्याच्या लक्षात आलं की रनवे फारच डावीकडे गेलाय आणि तो रनवेच्या उजवीकडे, मग त्यांनी जास्त स्टीप टर्न घेतला आणि तो स्टीप टर्न कसा असेल तर हा जर नॉर्मल टर्न असेल तर हा होईल स्टीप टर्न। ह्या स्टीप टर्नला स्टॉल होण्याची शक्यता असते विमानाची। स्टॉल म्हणजे काय तर एकदम लिफ्ट कमी होते आणि दगडासारखं विमान खाली यायला लागतं। तर हे जर खूप उंचीवर असेल आणि असं झालं तरी त्याला रिकवर व्हायला वेळ मिळतो, उंची तेवढी असते। हा रनवेच्या खूप जवळ असल्यामुळे त्याला ती उंची मिळाली नाही, तो अंदाज आला नाही, तो अंदाज आला नाही। दुसरं कारण टेक्निकल नाकारता येत नाही की एखाद्या त्याच वेळेला जर इंजिन फेल झालं, 2 पैकी एक जर चुकून त्याच वेळेला बंद पडलं
तर ते कोलमडू शकेल असं आणि मग खाली पडू शकेल. आणि तिसरं हे नाकारता येत नाही की काही कंट्रोल, म्हणजे समजा आता टेलफिन आहे त्याच्यात काही कंट्रोल आहे ज्यांनी विमान वळते, तेच नेमकं त्यावेळेला तुटलं तरी सुद्धा विमान आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकतं. विमानाचा स्फोट झाला त्यानंतर तिथे अजित पवारांच्या फाईलमधील कागदपत्रही होती, पण कागदपत्र का जळाली नाहीत अशीही शंका अनेकांनी उपस्थित केली. त्यावर एव्हिएशन एक्सपर्टचं मत काय आहे तेही ऐका. तर सध्याला ट्रेंडचा विषय तो आहे की कागदांना काहीच झालं नाही. नक्की हा घातपात असू शकतो, घातपात होण्याची शक्यता आहे का, किंवा घातपात करता येतो का? माझ्या मते माझी जेवढी माहिती आहे टेक्निकल, त्याच्यात इतका ॲक्युरेट घातपात करता येणार नाही की काही जळणार आणि काही जळणार नाही. हे आपण एखादं उदाहरण बघू शकतो की आपण काचेचा ग्लास जर खाली पाडला तर तो कसा फुटेल हे कोणी सांगू शकत नाही, किती तुकडे होतील हे. तसंच हे क्रॅश झाल्यासारखं आहे. त्यामुळे माझ्या मते हे का घडलं असणार की जेव्हा सुरुवातीला विमान जेव्हा जमिनीशी आदळलं तेव्हा त्याचे तुकडे झाले. त्या तुकड्यामध्ये कुठली गोष्ट कुठेही फेकली जाऊ शकते. अपघातावरून आतापर्यंत अनेकांनी शंका व्यक्त केल्यात, तर एव्हिएशन एक्सपर्टनी जे व्हिडिओ समोर आलेत त्यावरून अंदाज लावण्याचा प्रयत्न केलाय. पण नेमकं कारण विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती आणि चौकशी अहवालावरून समोर येईल. बीडहून संभाजी मुंडेंसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.